ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे। निश्चितच सलामीसाठी 30 जोडी येईल। प्रसाद आणि जयेश सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर दाखल झाली आहे। प्रसाद हवाली आणि जयेश फसाळे ही जोडी। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन, ज्या रोशनकडनं अपेक्षा खूप सांगितल्यात कर्णधाराने ओपीएन दिला की रोशनकडनं अपेक्षा खूप आहेत, कारण फलंदाजीमध्ये सलग 5 चौकार या फलंदाजाने ठोकले होते। बेस्ट वर्सेस बेस्ट, इथे मात्र संधी आहे परंतु लक्ष नाहीये, क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं। डावचीची संधी होती या ठिकाणी मात्र प्रसादचंही लक्ष नव्हतं, कारण जयेश पूर्णतः आला होता परंतु शेवटच्या मोमेंटला कॉलिंग झालं। कॉलिंग जयेशने अगोदर दिलं होतं परंतु त्या ठिकाणी प्रसादचं लक्ष नव्हतं। सिंगलनं श्रीगणेशा झाला। 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील त्या साई स्टार 11 भेकरा या संघाला, कारण गोरेगाव संघाचा हे होम ग्राउंड आहे। तर या ठिकाणी डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आलाय जयेश फसाळे। एक रफ्तार का सौदागर गोलंदाज सुद्धा आहे। इथे मात्र सन्मान दिलाय। जोखीम पत्करली होती, इष्टरक्षकाच्या हातात थ्रो फेकण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी नॉन स्ट्राईकला एंडला डायरेक्ट हिट करू शकला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि सिंगल आली। सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा। इथे मात्र फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला आहे तो रोशननं। इथून मात्र मैदान सोडावं लागेल प्रसादला। पहिला गडी बाद होतोय स्टार 11 भेकरा संघाचा। इथे मात्र फटका चांगला आहे। शेवटच्या मोमेंट काय रे चौकार, या ठिकाणी मात्र चौकार क्षेत्ररक्षकाकडनं चुका पाहायला मिळाल्या आणि ठिकाणी चौकार आलाय। आल्या मात्र इरादा
स्पष्ट केलाय तो प्रवीण या फलंदाजांना पहिला चौकार पाहायला मिळाला. प्रवीणच्या बॅटमधून त्याला तेवढीच साथ लाभली ती क्षेत्ररक्षकाची, कारण क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवायचा होता परंतु शेवटच्या मोमेंटला चुका पाहायला मिळाल्या त्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्या ठिकाणी मात्र चौकार आला. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आदिवासी समाजाचा सर्वाधिक विस्फोटक फलंदाज बाळू कडाळी उर्फ किसगेल. इथे मात्र फटका सन्मानजनक आहे परंतु पुन्हा एकदा तेच घडतंय. 2 धावा या ठिकाणी मात्र मनोबल खचलं या 2 चेंडूवर. मोर्या 11 गोरेगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा, 1 गडी बाद झालाय. प्रसाद मात्र तंबूच्या आश्रयाला आला. तर प्रवीण आणि जयेश ही जोडी आपण खेळपट्टीवर खेळताना आपण पाहतोय. इथे मात्र जेवढ्या ताकदीने चेंडू फेकला होता तेवढ्याच ताकदीने खेळून काढला डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 8 धावा. डीजे क्वालिफाय संघ जर लाईव्ह या स्पर्धेचा आनंद लुटत असतील तर या बाबा आता झाला, वेळ आली तुमची. इथे मात्र अतिशय चांगला फटका. डावखुरे आताच्या फलंदाजाने मात्र चौकार पाहायला मिळाला. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. धावा लागल्यात 12 धावा, 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दिलीप या गोलंदाजाचा वापर केलाय. दिलीप
मात्र मनगटी ताकदीचा वापर केला जयेशनं. बॅट चिडिंग एज या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुका होत आहे. फर्स्ट स्लिप मध्ये चुका आणि त्याचा मोबदला म्हणून या ठिकाणी मात्र चौकार मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषा पार, चौकार. जयेश फासाळे ऑन द फायर. एक षटकार आणि लागोपाठ चौकार म्हणजे 10 का दम या फलंदाजाने दाखवलाय. ताकद आहे या फलंदाजामध्ये आणि सिद्ध करताना आपण पाहतोय. दिलीपवर मात्र प्रहार चढवला जातोय. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकलाय. लाऊड अपील, पंचाने सांगितलं चेंडू बाहेर जाणार आहे. पंच आमच्या अतिशय दक्ष आहेत आणि तेवढेच अनुभवी क्रिकेटर सुद्धा आहेत. दिलीपनं लाऊड अपील केली परंतु बाळू कडाळेने सांगितलं चेंडू बाहेर जाणार आहे. डॉट बॉल आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू, संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. एक गडी बाद झालाय, प्रसाद बाद झालाय परंतु जयेश आणि प्रवीण मात्र चांगला खेळ करताना आपण पाहतोय. संघाला सावरलंय या दोन फलंदाजांनी. इथे मात्र अतिशय चांगला कट पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र चेंडूला रोखू शकला नाहीये. अजून एक चांगला फटका येतोय चौकारासाठी. षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 27 धावा. डीजे अतिशय चांगली 2 दिवसी सॉन्ग या ठिकाणी वाजवताय आपण. आपलं सुद्धा खूप खूप आभार. चला आपण जाऊया. पंच आपल्याला विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे की आता संध्याकाळचं सत्र होत चालले. जर आवश्यकता असेल पाण्याची तरच मागणी करा. चला, तिसरं षटक टाकण्यासाठी रघुनाथ आलाय. रघुनाथच्या हातात चेंडू सोपवलाय. 27 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत म्हणजे 13.50च्या सरासरीनं या ठिकाणी साई स्टार 11 भेकरा या संघानं धावसंख्या जमावली आणि या ठिकाणी मात्र एक मजबूत स्थितीत संघाला आणलंय आतापर्यंत. इथे मात्र कट केलाय. इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडूने अक्षरशः चकमा दिला. चेंडू थांबणार नाहीये. अजून एक चांगला फटका, चौकार. मागच्या चेंडूवर प्रवीणने एक चौकार मारला होता. लगेच त्याच प्रकारचा चौकार या ठिकाणी मात्र जयेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जयेश फसाळे 19 धावांवर खेळताना आपण पाहतो. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. त्या ठिकाणी थोडीशी उंची कमी पडली क्षेत्ररक्षकाची. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुका पाहायला मिळाल्या कारण चेंडूवर झेलसाठी येणं गरजेचं होतं. कारण जयेश नावाचं वादळ या ठिकाणी निर्माण झालंय. कारण त्या वादळाला शांत करावं लागेल. कारण 8 चेंडूमध्ये 23 धावा आतापर्यंत जयेशने कुठून काढल्यात. परंतु या ठिकाणी जयेश थांबायला तयार नाहीये. अजून एक चांगला फटका, परंतु या ठिकाणी गरज होती का? हा, शाबास. या ठिकाणी हात लावून आऊट झाला तर आपण गड्याला घाईना दिला दणका. या ठिकाणी मात्र 3 धावा मिळाल्या. डेंजर झोनला या ठिकाणी मात्र होता प्रवीण.
इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर, परंतु बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी मात्र चांगला झेल टिपला आणि इथून मात्र जी भागीदारी वरचढ ठरत होती त्या भागीदारीला फोडण्याचं काम या ठिकाणी मात्र रघुनाथनं केलं आणि इथून मात्र प्रवीण बाद झालाय. धक्का क्रमांक लागलाय दुसरा 38 या धावसंख्येवर. डीजे नवीन फलंदाज खेळपट्टीवर येण्याने ॲक्शन मध्ये आपण चौथ्या क्रमांकावर दिलीपला पाहू शकाल, कारण अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉगवरचा म्हणजे 8 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 8 चेंडूमध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा विचार असेल साई 11 स्टार भेकरा या संघाला. साई स्टार 11 भेकरा हा संघ पनवेल विभागातून आल्या मात्र या ठिकाणी अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. जसा चेंडू आला तसा मात्र दिलीपनं फेकून दिला आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलं ते दिलीपनं. पंच ड्रिंक ट्रॉली जेवून गेलाय, त्याची बॅग चेक करा. काय जेवून गेलाय बघ, डायरेक्ट बॅग ही कांदाव जेवून. नाही इकडे ठेवायची होती ना. काय आज सोना नाणे ज्या कोणी ड्रिंक ट्रॉली खेळाडूला मागायला का पंचांना. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि सध्याच्या दिवसामध्ये 6 वाजला का अंधार होतो. वर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा. शॉर्ट पिच चेंडू, परंतु दिशाहीन गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण राहुलला पाहतोय. 49 धावा धावपलकावर लावल्यात. अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच एक इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चौकार आलाय आणि चौकारानं संघाची धावसंख्या धावपलकावर 53 धावा म्हणजे 50 कंप्लीट झाली. ती साई स्टार 11 भेकरा संघाची. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या संघासाठी, कारण खूप दूरवरचा अंतर कापून हा संघ आलाय. पनवेल तालुक्यातील हा संघ आणि त्या संघानं या ठिकाणी चांगला खेळ केलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न केला जाईल, कारण ज्या अनुषंगाने जयेश धावला होता निश्चितच त्याचा इरादा स्पष्ट होता की मला स्ट्राईक घ्यायची आहे आणि ती स्ट्राईक मात्र जयेशला मिळाली, कारण नॉन स्ट्राईकला फलंदाज दिलीप आहे. तो सुद्धा एक षटकार आणि चौकारानं त्याने आपलं
ओळख निर्माण करून दिले, कारण 2 चेंडू पेस केले, 10 धावा मिळवल्यात. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकलाय आणि आता मात्र स्ट्राईकवर आलाय दिलीप. संघाची धावसंख्या धावफलकावर 56 धावा. या ठिकाणी मात्र खरोखरच ज्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, ते आमचे शाहबाज बुबेरे साहेब यांचं खरोखरच शब्द सुमनांनी मी खरोखरच त्यांना धन्यवाद देतो, कारण नेहमीच आदिवासी समाजाच्या पाठीशी हा व्यक्तिमत्व नेहमीच राहिला आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा आभार सुद्धा व्यक्त करूया. इथे मात्र 2 धावा पूर्ण, तिसरी धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा पूर्ण. गोरेगाव संघ अक्षरशः लेझी क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2-2, 3-3 धावा देताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 59. तसेच आमचे दुसरे ग्राउंडचे मालक आदरणीय अखिल बुबेरे साहेब यांचं सुद्धा खूप खूप आभार. या दोन्ही सख्या बंधूंनी मात्र नेहमीच आदिवासी समाजाच्या पाठीशी हे 2 बंधू राहिलेत, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण एन ॲक्शनमध्ये त्यांना आपण समालोचन कक्षामध्ये पाहू शकाल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय किरण. आशेचा किरण दाखवेल का, कारण आतापर्यंत 60 धावा धावफलकावर लावल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 15.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्यात. त्या साई स्टार 11 बेकरा या संघानं शेवटच्या बॉलवर कोणता आकडा असेल, 1 2 3 4 5 6 की 7 की 0, अवंतर 1. मोहन वारे साहेब, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर यायचं आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच संघर्ष आदिवासी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य जिगरी ग्रुपचे सदस्य. इथे मात्र डॉट आलाय. 61 धावांवर मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावा बनवल्यात त्या साई स्टार 11 बेकरा या टीमनं आणि 62 धावांचं लक्ष ठेवलंय येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. ते मोरिया 11 गोरेगाव या संघापुढे. डीजे बजाव.
मात्र सलामीची जोडी गेलाय रोशन आणि संघाचा सरसेनापती राहुल. या ठिकाणी बीसीसी चिंचवली संघ दाखल झालाय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. आपण वेळेवर उपस्थित आहात. निश्चितच आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला गेम ऑन होते. बासष्ट धावांचा पाठलाग करताना पहिला माइट हिटिंग षटकार आलाय. ही ओळख आहे रोशनची, कारण मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारले होते. तोच खेळाडू पहिल्या चेंडूवर बरसलाय. डीजे समजली नाहीये या साई स्टार भेकरा संघाची, कारण जो P1चं षटक जयेश टाकत होता, इथे मात्र बदल आणि त्या ठिकाणी मात्र चेंडू चांगला फेकलाय. आपापल्या संघाची प्रत्येकाची रणनीती प्रत्येक सामन्यामध्ये वेगवेगळे असते. तेच काम केलं असेल कदाचित आमचे जवळचे मित्र, एक चांगले समालोचक स्वप्नील आवालीना, कारण नेहमी जयेश पहिली ओर टाकतो, कारण त्यांना ठाऊक आहे 62 धावा कुटायच्या आहेत. शेवटच्या षटकापर्यंत कदाचित मॅच गेली तर मात्र आपल्या हातामध्ये चांगला गोलंदाज असणे खूप गरजेचं आहे. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा पार, चौकार. सरफराज शेख या साहेबांकडनं रोशनसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. 50 धावा कुठल्या तर आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्षमता आहे, मी नक्कीच सांगेन या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, कारण मागच्या सामन्यात सुद्धा 5 चेंडूवर 5 चौकार मारले होते. आता 3 षटकार आलेत. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव मिळाली. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. जशास तसं उत्तर देण्याचं काम मात्र या मोरिया 11 गोरेगाव या संघाने केलंय. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा होता. घुटना टेक तमाशा करायचा होता, परंतु त्या ठिकाणी बॅटर बॉलचा संपर्क आला नाहीये आणि इथून मात्र डॉट चेंडू. 5 चेंडूंचा खेळ संपला. 5 चेंडूमध्ये 19 धावा बिनबाद. जमेची बाजू आहे. रोशन सारखा विस्फोटक फलंदाज या ठिकाणी मात्र फलंदाजीला या ठिकाणी मात्र पंचांचा फिंगर अप झालंय. पंचांनी मात्र बोट आकाशाकडे केलंय. रोशन मात्र बाद झालाय. इथून मात्र पहिला आदरा मिळालाय तो मोरिया 11 गोरेगाव या टीमला. या पुढचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मोहन वारे, मॅन फ्रॉम वारेची वाडी. एक बुलंद आवाज. P1च्या षटकामध्ये अगदी धोवाधार फलंदाजी पाहिले आपण रोशनच्या बॅटमधनं. अवघ्या 19 धावा एकवटल्या P1च्या षटकामध्ये. 62 धावांचा पाठलाग करत असताना अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारे सुरुवात व्हायला पाहिजे होती त्याच प्रकारे सुरुवात झाली गोरेगाव संघाची.
आणि इथे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण विखरलेलं पाहू शकाल आपण पिवनच्या षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जयेश. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहू शकाल न्यू बॅटर राहुलला. ते मात्र शॉर्ट ऑफ त्याचा चेंडू होता, चेंडूला उचलता फेकतो तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. इथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल गोरेगाव संघाला. एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. इथे मात्र गोरेगाव संघासाठी बक्षीस लावले गेले. गोरेगाव संघ विजय झाला तर 500 रुपये रोख बक्षीस दिलं जाईल. ते मात्र चेंडूला भन्नाट वेग होता, फलंदाज बीट, यष्टी रक्षक बीट आणि चेंडू सरसावेल चौकाराच्या दिशेने. ते मात्र बॅटकट होती. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेली गोरेगाव संघाची 24. ते मात्र पहिल्या सामन्यापासून गोरेगाव संघावरती बक्षीस लावलं जात आहे. बक्षिसांचा वर्षा होतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहू शकाल. अगदी मात्र नवीन बॅटर पण स्ट्राईकला आपण पाहू शकाल. इथे माझ्या शॉटलाचा चेंडू होता, चेंडूला भिरकावला, चेंडू वन बाउन्स चौकार. इथे मात्र नशिबाचा चौकार मिळतोय गोरेगाव संघाला. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेली आहे 28. ते मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय गोरेगाव संघ. रघुनाथ जर षटकार मारला तर आंबो वायरमॅन यांच्याकडनं 100 रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. ते मात्र एक षटकार 100ची नोट. इथे मात्र प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. गोलंदाज चेंडू खाली. इथे मात्र फलंदाज बाद. 100 रुपयाचे ना गडी जेला ना वाटलाय. ते मात्र नाद करते काय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय दिलीप. गोलंदाज आपण पाहू शकाल जयेशला. अगदी कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, दोन्ही बॅटल चालू. आपण दोन्ही बॅटल पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र चेंडूला उसळी होती. इथे मात्र खराब चेंडू दंडित केले गेले गोलंदाज जयेशला. अवांतर धाव मिळते गोरेगाव संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. अजूनही दुसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक असतील. फलंदाज आपण पाहू शकाल दिलीपला. अजूनही सलामीच्या फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला राहुलला. इथे मात्र चेंडूला खोदून काढला उपसाईडच्या दिशेने. चेंडा 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार. ते मात्र अजून एक चौकार येतो या षटकामध्ये. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेली 33. दिलीपने जर षटकार मारला तर आंबो वायरमॅन यांच्याकडनं पुन्हा एकदा रोख रक्कम 100 रुपये दिले जातील. दिलीपने जर षटक समाप्त होत आहे नंतर आपण बक्षीस सांगूच त्याला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली गोरेगाव संघाची 33. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. दिलीपने जर 3 चेंडू 3 षटकार लगावले तर माझं बुबेरे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये दिले जातील.
आंबो वायरून यांच्याकडनं एक षटकारासाठी रोख रक्कम 100 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार मारले तर माजबुबीर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये असे एकूण 600 रुपये इथे जमा झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही या बक्षिसांचा फायदा घ्या असा आम्ही अपेक्षा बाळगतो दिलीप या फलंदाजाकडनं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. स्ट्राईकला फलंदाजावर पाहू शकाल राहुलला तो सलामीला आला होता. ती मात्र अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न होता राहुलचा. इथे मात्र डॉट चेंडू. चांगली सुरुवात. ती मात्र चांगली सुरुवात होते तिसऱ्या षटकामध्ये. निर्धाव चेंडू फेकला गेला. चला सामना स्पीडअप करा कारण आज अंतिम दिवस फायनलचा दिवस असेल. इथे मात्र खराब चेंडू खराब पैकी नो चेंडू दंडित केले गोलंदाज गुरुनाथला. इथे मात्र चांगली संधी होती राहुलला. जर का या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला असता तर नक्कीच धावसंख्या पुढे सरसावली असती परंतु ते मात्र एक सिंगल मिळे नोच्या खराब चेंडूच्या रूपामध्ये आणि फ्री हिटची संधी असेल राहुलसाठी. मोठा फटका घेण्याची संधी असेल. ते मात्र खोलवरचा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ढकलून दिला गॅपमध्ये आणि फ्री हिटची चांगली संधी होती. त्या संधीचं सोनं केलं. चौकार मिळाला गोरेगाव संघाला. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या लागली गेल्या गोरेगाव संघाची 38 2 बाद 38. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कुठंतरी मिस फील्ड होते क्षेत्र एस.टी. रक्षकाकडनं आणि इथे मात्र चोरटी धाव घेतली जाते गोरेगाव संघाकडनं. पंच लेग बाय धाव लेग बाय आहे ना. यस ते मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या लागली गेली आहे गोरेगाव संघाची 39. इथे मात्र 15.60च्या सरासरी धावा कोटाव्या लागतील गोरेगाव संघाला जर आपला संघ पुढील फेरीमध्ये न्यायचा असेल तर. ते मात्र चेंडूला दडापला गेला खाली आणि सिंगल धाव. या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका यायला पाहिजे होता. सिंगलच्या मदतीने गोरेगाव संघाची 40 याकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अजूनही आठ चेंडू 22 धावांची गरज असेल गोरेगाव संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू उचलता फेकता तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ते मात्र एकच धाव समाधान मानलं जाते फलंदाज राहुलकडनं. सिंगलच्या मदतीने धावफलक सरसावेल. 41 7 चेंडू 21 धावांची गरज असेल गोरेगाव संघाला. समीकरण थोडं अवघड या मैदानावरती पाहायला गेलं तर कुठलेही इथे मात्र पूर्ण गोरेगाव संघासाठी षटक समाप्त होत आहे.
इथे बघा पुन्हा एकदा गोरेगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर गोरेगाव संघ विजय झाला तर पूर्ण 12च्या 12 खेळाडूंना माज बुबेरे यांच्याकडनं चम्मच गोळे दिले जातील. आज पाहू शकाल प्रवीणला 6 चेंडू 21 धावा 6 चेंडू. कोण शिरकाव करेल या सामन्यावरती ते मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल सलामीला आला होता राहुलला. इथे मात्र पहिला चेंडूवर फ्राय केलाय चेंडूला फेकून दिलाय सिक्सर डीजे ठोक. पहिल्या चेंडूवर मोठा धमाका पाहायला मिळेल राहुलच्या बॅटमधनं. 6 चेंडू 21चं समीकरण होतं 5 चेंडू 15चं समीकरण राहिले स्कोअर बरोबरती. आणि पुढील प्रकारे कसा फलंदाजी करतोय राहुलला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु त्रिफळाचित्त फलंदाज राहुल तो सलामीला आला होता. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र पूर्णपणे आशा होत्या अशा निराशा करतोय फलंदाज राहुल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले प्रकाश. 4 चेंडू 15 धावांची गरज असेल. ते मात्र 2 फटक्यांची गरज असेल गोरेगाव संघाला. तर मात्र 2 धावा पूर्ण. या दुहेरी धावसंख्येने कुठे फरक पडणार नाही आहे या बेकरा संघावरती कारण समीकरण उरलं आहे 3-13 कोणाचे वाजणार 12. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज बाद होतोय झेलबाद झालाय फलंदाज. आणि आधी ते मात्र 2 चेंडू 13 समीकरण अवघड होऊन बसले गोरेगाव संघासाठी. ज्या प्रकारे पिवनच्या षटकामध्ये फलंदाजी केली गेली ना रोशनकडनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले. त्यानंतर पाहिजे त्याची फलंदाजी झाली नाही आहे गोरेगाव संघाकडनं. पुढील फेरीसाठी वाटचाल करतोय साई बेकरा संघ. अद्याप 2 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते मात्र चेंडूला हुक केला आणि चेंडू जाईल चौकाराच्या दिशेने. ते मात्र चौकार येऊन फायदा नाही आहे कारण वेळ गेली सत्ता संपली कार्यक्रम संपला. 1 चेंडू 9. इथे मात्र विजय होतोय बेकरा संघ. अभिनंदन साई बेकरा संघाचं त्याचप्रमाणे कौतुक गोरेगाव संघाचं. मी थांबतो तुम्ही थांबू नका. या पुढील धावतं वर्णन 19